हॅलो अँड वेलकम टू डबल अकॅडमी पुणे. तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तलाठी भरती. या आपण एक्झाम जे पास केलेले आहेत त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स काय आहेत ते सबमिट करायचे आहेत. वेरॅज पहिलं सगळ्यात आपण कॉंग्रॅच्युलेट करूया जे स्टुडंट्स ज्यांनी एक्झाम क्लिअर केलेली आहे. तर आता आपण बघूयात काय इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत. डॉक्युमेंट्स बघण्याच्या आधी आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे की ते ट्रू आणि फेअर असले पाहिजेत, फेक नसले पाहिजेत, खरे असले पाहिजेत, अप टू डेट असले पाहिजेत. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे कारण की तुमचं नाव रद्द होऊ शकतं लिस्टमधून किंवा मग तुम्ही डिस्क्वालिफाय होऊ शकता. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, कीप दॅट इन माइंड. तर आता आपण बघूयात की काय आपल्याला इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत. तर इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत लिव्हिंग सर्टिफिकेट. लिव्हिंग सर्टिफिकेट हे आपल्याला स्कूलमधून, कॉलेजमधून आणि आपल्या ग्रॅज्युएशनच्या कॉलेजमधून घ्यायचं खूप इम्पॉर्टंट आहे. मार्कशीट पण असणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही जे अजून घेतलं नसेल तर ते स्कूल कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही ते मिळवा. वेरॅज आपल्याला मार्कशीट आहे, लिव्हिंग सर्टिफिकेट नाही आहे असं चालणार नाही. दोन्ही असणं इम्पॉर्टंट आहे. वेरॅज कास्ट सर्टिफिकेट असणं पण इम्पॉर्टंट आहे. कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडेशन. कास्ट व्हॅलिडेशनसाठी 6 मंथ्सचा स्पॅन आहे आपल्याकडे, तो मिळवा तुम्ही. वेरॅज डॉमिसाईल हे तहसीलमध्ये जाऊन आपल्याला घ्यायचं आहे. वेरॅज नॉन क्रिमिनल रेकॉर्ड सर्टिफिकेट हे आपल्याला 3 इयर्ससाठी मिळतं, तेही घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. वेरॅज जर तुमच्याकडे असेल तर वेल अँड गुड, नसेल तर ते तुम्ही लवकरात लवकर हे करा. वेरॅज EVS पण इम्पॉर्टंट आहे. हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला लवकरात लवकर हे करायचे आहेत, मिळवायचे आहेत आणि आपल्या लिंकवर त्याला पोस्ट करायचे आहेत. आणि वेरॅज कॉंग्रॅच्युलेशन्स ज्यांनी क्लिअर केलेली आहे एक्झाम. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.